आपल्या बरोबर सगळे भारी भारी लोक आहेत, धमाल करणार आहे आज. चलो 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 14 किलोमीटर राहिले. थोडासा रोड मध्ये कन्फ्युजन झालंय, इकडून लेफ्ट मारायचा मित्रांनो. बघा म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीटचा रोड भेटेल. आणि एक दोन रोडीचा पंक्चर झालाच. ट्रॅफिक पासून बाहेर आलो ते जरा बरं वाटलं. रोड खडबडीत खड्ड्यांनी भरलेला. मजा मजा करत चाललोय सगळेजण. सो असं नाही झालं तर मजा येत नाही. शिवक्षेत्र, मराडेपाडा, भिवंडी की हायवे सोडला, गावात घुसलो आणि त्यानंतर कोणाला विचारायची गरजच नाही. कडा पोच गे भाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सकाळी लवकर उठून 5 वाजता उठून 6 वाजता उठून इथे यायचं. इट्स रिअली वन. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका जबरदस्त व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराची भेट घ्यायला. आणि आज माझ्याबरोबर खूप सारे सायकल प्रेमी आहेत. खूप सारी सायकलिस्ट लोक आहेत जे स्वेच्छेने जॉईन झालेत आपल्या या राईडला. सायकलिंगची प्रेरणा देणारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यामुळे जास्तीत जास्त लोक सायकलिंगची प्रेरणा घेतील आणि सायकलिंग करायला सुरुवात करतील. सो मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील निसंकोचपणे कमेंट करून सांगा. आणि या माझ्याबरोबर सायकल चालवायला. तो मंडळी, जबरदस्त चालणारी राईड आता जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झालेली आहे. आणि आपल्या बरोबर सगळे भारी भारी लोक आहेत, सगळे फुल धमाल करणार आहे आज. चलो 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 10-12 किलोमीटर राहिले. चला चला चला, मस्त मस्त मस्त. स्टार्ट स्टार्ट स्टार्ट. चलो 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 चलो. छत्रपती शिवाजी महाराज की एक नंबर. चलो 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 चलो. मित्रांनो, मस्त सूर्य उजाडलाय, गार वातावरण आहे. आणि आता 14 किलोमीटर राहिले. एक पुढे एक जागा आहे, तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि मग गावातला रस्ता सुरू होईल. जबरदस्त मजा येते. अच्छा, तिकडून जाऊया का? मस्त. चला चला चला, हळूहळू चला. हायवेवर गेल्यावर थोडा स्लो डाऊन करा, सगळे येऊ द्या. चलो चलो चलो. थोडासा रोड मध्ये कन्फ्युजन झालंय. इकडे ऍक्च्युली डायरेक्शन नसल्यामुळे थोडस आम्ही अगोदरच लेफ्ट मारला. 500 मीटर वर लेफ्ट आहे. चला 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 चला. जो हायवे वरून लेफ्ट मारायचा आहे ना, तो इकडून लेफ्ट मारायचा आहे मित्रांनो. बघा, चला आले सगळे. चला लेफ्ट घेतल्यानंतर गावातला रस्ता आलाय. आपला गावातला मस्त छोटेखानी रोड आलाय. आणि एकाने सांगितलं थोडंसं पुढे जाऊन लेफ्ट घ्या म्हणजे तुम्हाला कॉन्क्रीटचा रोड भेटेल. त्या साईडनी जातो तो रोड जरा खड्ड्यांनी भरलेला. सो पुढून लेफ्ट घेतला आणि हा रोड मस्त आहे, कॉन्क्रीटचा आहे. मागे तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे छान आहे रोड एकदम असा.
आणि एकदम एकदम कमी गाड्या आहेत, म्हणजे गाड्याच नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण आतला रोड आहे. सो मस्त आहे, मजा येते सायकल चालवायला. सगळेजण एकत्र एकत्र सायकल चालवतोय, विचारत विचारत जातोय सगळ्यांना, कारण चुकायला नको, कारण खूप सारी लोक आहेत बरोबर. सो एखादा टर्न चुकला तर खूप साऱ्या लोकांचा वेळ फुकट जातो. त्यामुळे रोड विचारत विचारत चाललोय, वेळ फुकट नको जायला. कारण कसं आहे, जितकं लवकर पोचू तितकं जास्त तिकडे वेळ घालवता येईल, फोटो बिटो काढता येईल, मजा करता येईल. तो चला भेटूया मंदिरामध्ये. यस, मला वाटलं या रोडला कोणा नाही कोणाचं तरी पंक्चर होईल म्हणून, आणि 1-2 रोडीजचा पंक्चर झालाच. सो आता टाईट हवा भरून परत सुरू केली आहे. बघूया मंदिरात मग पंक्चर काढू. रोड थोडा खराब आहे, शेवटचा जो पॅच आहे ना तो मध्ये मध्ये खराब आहे. आता आम्ही पोचूच एक साधारणपणे 6 किलोमीटर राहिलेत, 5 किलोमीटर राहिलेत, आणि कुठलाच त्रास नाही आत्तापर्यंत. मस्त चालली आहे राईड, आणि खूप जोशाने सगळेजण सायकलिंग करतायत, मस्त एन्जॉय करतायत. गावातलं रोड तर अतिशय सुंदर आहे, आजूबाजूला मस्तपैकी झाडी आणि थंडगार हवा सुरू आहे. ट्रॅफिक पासून बाहेर आलो ते जरा बरं वाटलं. या रोडवर चालवायची गंमत अशी की या रोडला पाईपलाईन रोड म्हणतात, कारण तुम्ही माझ्या डाव्या बाजूला बघू शकता, ही पाईपलाईन आहे, ही अख्खी तुमच्याबरोबर राहते ह्या रोडला. सो मस्त वाटतं ह्या रोडवर सायकल चालवून. पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे ॲक्च्युली. बरेच दिवस विचार करत होतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊया, कारण ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर साधारणपणे मला असं वाटतं 1 वर्षच्या आसपास झालं. मागच्या शिवजयंतीच्या दरम्यान याचा जीर्णोद्धार झाला आहे असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. सो म्हणून म्हटलं की जाऊया, आता शिवजयंती जवळ आलीच आहेत म्हणा. सो त्यानिमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ. रोड खडबडीत खड्ड्यांनी भरलेला आणि काही वेळाने पुन्हा चांगला होत असणारा रोड. एक नंबर विकास, कमॉन, मस्त मस्त. सो वी हॅव डन इट ऑलमोस्ट 4 किलोमीटर्स लेफ्ट, आणि मस्त जबरदस्त मजा मजा करत चाललोय सगळेजण. ये हा, सो एक मस्त पंक्चर झालाय आणि प्रयत्न आहे हवा भरायचा. 2-3 किलोमीटर राहिले, त्यामुळे पंक्चर काढणार नाही, हवा भरतोय आणि पुढे जातोय. कारण आता 2-3 किलोमीटरसाठी कशाला पंक्चर काढा, तिकडे जाऊन मंदिरात काढूया. होय होय. सो असं नाही झालं तर मजा येत नाही. तर ही एक वेगळीच मजा आहे राईडची. मी यातच आनंद आहे. हा, यातच आनंद आहे. सो रस्त्यावर तुम्हाला तुमचा पंक्चर काढायला येणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे सर्वात आधी पंक्चर काढायला शिकायला पाहिजे. सायकल तर काय पटकन शिकता येतो. सो मित्रांनो, हायवेवरून आपण येतो. हायवे काय, जो छोटा गावातला रस्ता आहे त्यावरून आपण येतो, असे सरळ येतो इकडून, आणि मग नंतर आपल्याला ह्या रोडने सरळ जायचं आहे. असं समोर इथे तुम्हाला हा बोर्ड पण बघायला मिळतो, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराडेपाडा भिवंडी, मंदिराकडे जाणारा रस्ता. सो इथून आपण आता सरळ जाणार आहोत. मे बी थोडासा क्लाइंब असेल, पण मजा येणार आहे क्लाइंब करायला. चला मंदिराला भेट देऊया. मित्रांनो, एक चांगली गोष्ट मला अशी वाटली की हायवे सोडला, गावात घुसलो, आणि त्यानंतर कोणाला विचारायची गरजच नाही, कारण सगळीकडे ना मस्त बोर्ड लिहिलेले आहेत, लेफ्ट राईट सगळे बोर्ड लिहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही जरा पण चुकू नाही शकत. सो मस्त वाटलं मला. आणि गावातलं रोड अतिशय सुंदर आहे. मगाशी थोडेसे खड्डे होते रोडमध्ये, पण आता 2 किलोमीटर राहिलेत, पण रोड खूप छान आहे. कॉन्क्रीट आहे, फुल कॉन्क्रीट रोड. आता ते धुक्यामुळे दिसणार नाही कदाचित. ते बघा तिकडे मंदिर दिसतंय. नाही, मला ऍक्च्युली हॉरिझॉन्टलच लागतो रे.
कडक पहुंच गए भाई. राइट 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 ले ले राइट ले ले. आपलं स्वागत आहे. यस सर. यस यस यस. मस्त कॉंग्रॅच्युलेशन्स एव्हरीवन. सो मंडळी, अशा प्रकारे सर्वजण एकदम सुरक्षितरित्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरापर्यंत पोहोचलेत. आणि आता आम्ही इथे सायकली लावतोय सगळ्या आणि इथून मग मंदिरात जाणार, प्रवेश करणार. त्याच्या आधी सर्वजण चपला काढणार आहेत इकडेच. सो चपला इकडेच काढूया ना, तिकडे आहे जागा काढायला. बरं चला. आता इथे मागे आम्ही चपला काढल्या आणि सायकल्स तुम्ही बघत असाल तिकडे लावल्यात सगळ्या. सो आता इथून मंदिरामध्ये जाणार आणि दर्शन घेणार. खाण्याचे स्टॉल दाखवतो ते बघा, तिकडे खाण्याचे स्टॉल्स आहेत. सो तिकडे थोड्या वेळाने जाऊ आम्ही, पण आधी जाऊन दर्शन घेतो. अतिशय सुंदर बांधलेलं आहे मंदिर. किल्ल्याचं पूर्ण स्वरूप आहे त्याला बघा. पूर्ण असं किल्ल्याचा देखावा आहे. महादेवांची मूर्ती आहे आणि पुढे मस्त असं किल्ल्याचा देखावा बांधला आहे पूर्ण. छान वाटतंय. पहिल्यांदाच आलो इकडे, मन खूप प्रसन्न झालं एकदम. बोला काहीतरी आता तुम्ही सुरू करा. बोलणारा पाहिजे होता का, घरी बोललो असता. मोबाईलवर वाचून बोला ना. हा साहेब. पूर्ण किल्ल्याचं स्वरूप दिलं आहे मंदिराला. पूर्ण किल्ल्याचं स्वरूप अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय शिवाजी. सो या मंडळी, जरा वर जाऊन बघूया काय आहे, वरून कसं दिसतंय ते बघूया. सो कसं वाटलं मॅडम तुम्हाला इथे येऊन? मस्त एकदम. म्हणजे असं वाटलं की वर्थ आहे कमिंग हिअर. सकाळी लवकर उठून 5 वाजता उठून 6 वाजता उठून इथे यायचं. इट्स रिअली वर्थ. आणि पहिल्यांदा आलेला आहे. खूप छान खूप छान आहे. मस्त. मला पण खूप मस्त वाटलं इथे येऊन. लोकांनी इथे जास्तीत जास्त यायला पाहिजे, कारण अतिशय जबरदस्त असं बनवलेलं आहे शिवाजी महाराजांचं मंदिर. समथिंग अ ग्रेट. हा. आणि अशी फार कमी मंदिर आहेत कमी मंदिर. महाराजांची, अशी खूप कमी मंदिर आहेत. साऊथला आहेत, पण महाराष्ट्रात मला वाटतं पहिलं. त्यातलं हे एक मंदिर जे आहे ते इतकं अवाढव्य, मस्त आणि भव्य दिव्य बनवलेलं आहे. सो पूर्ण राजवाड्याचं स्वरूप आहे आणि मधोमध मस्तपैकी मंदिर बनवलं. सो मस्त वाटलं मला इथे येऊन. तुम्हाला सर्वांना पण मी आवर्जून सांगतो, एकदा तरी या इकडे. जबरदस्त वाटतंय. अच्छा अच्छा, चंद्र दाखवा, चंद्र. मस्त. सो असं चारी बाजूनी फिरून आपण असं मंदिर बघतोय आता. एक नंबर बनवलंय सगळं. कलाकृती छान मस्त उठवलेली आहे. किल्ल्यासारखे एक दिवस बनवलेला आहे. छानसे आतमध्ये मंदिर पण दिलेले आहे. अरे पण तुझी पाठराखीण कुठे आहे? एक नंबर. सगळ्या सायकली तिकडे लागल्यात आपल्या मित्रांनो. हे बघा केवढ्या सायकली आहेत बघा आज आपल्याबरोबर. जबरदस्त.
20-25 लोक आहेत आज आपल्याबरोबर. जबरदस्त एन्जॉय करतोय सगळेजण. 20-25 लोक आहेत. आणि मित्रांनो खरं सांगतो अतिशय सुंदर आहे मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. एकदा तरी या. आणि इथे आता ना मस्त खाण्यापिण्याची पण सोय चांगली केलेली आहे. समोरच तिकडे बघू शकता ना तुम्ही, तिकडे छान अशी खाण्यापिण्याची दुकानं वगैरे आहेत. अगोदर इकडे नव्हती अशी दुकानं म्हणतात हे लोक, पण आता खूप छान मंदिराच्या बाजूलाच दुकानं आहेत. त्यामुळे इथे येऊन मस्तपैकी नाश्ता वगैरे आपण करू शकतो. सो या लवकरात लवकर. आणि तुमचा एक्सपिरियन्स कसा होता इकडे येण्याचा तो व्हिडिओच्या खाली मला कमेंट करून नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल, सायकलिंग बद्दल मोटिवेशन मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर आणि नॉन सायकलिस्ट बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. मंदिराच्या खालच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचे सर्व महत्त्वाचे क्षण आपल्याला देखाव्याच्या स्वरूपात बघायला मिळतात, ज्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांची शपथ, भवानी तलवार, बाजीप्रभू देशपांडे, स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा, अफजल खानाचा वध, असे काही रोमांचक आणि थरारक क्षण आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर त्या काळातली काही शस्त्रास्त्र देखील बघायला मिळतात. अतिशय अमूल्य ठेवा आपल्याला इतक्या सहजरित्या बघायला मिळतो या मंदिरामध्ये. त्यामुळे हा सारा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला या मंदिरात एकदा तरी यायलाच पाहिजे. जबरदस्त मिसळपाव आला आणि खरोखर सांगतो मिसळपावची टेस्ट आहे ना एकदम जबरदस्त. सो मित्रांनो मस्तपैकी आता पाणी भरून घेतलंय कारण आता उन्हाची वेळ आहे आणि निघतो आता. सो मंडळी मस्त दर्शन घेऊन निघालो आहे आता. जबरदस्त फुल ऑन जोश, खतरनाक मंदिर आहे. एकदा तरी या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला ना लोकांपर्यंत पोचवा. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या लोकांना दाखवल्या पाहिजे. तो व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि मला सायकलचं प्रेम वाढवण्यासाठी मदत करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. चला. हाय मुस्तफ़ा, कैसे हो यार? अच्छा लगा आप मेरे को राइड पे आके मिले. फर्स्ट राइड था और सबसे एक्साइटमेंट था ये लॉन्ग रूट था, और क्योंकि इससे ऑलरेडी मैंने पहले लगाया था उसमें मज़ा नहीं आया. और पहली बात अपनी टीम भी बहुत बढ़िया है और बहुत औसम, क्योंकि राइड में जो असली मज़ा है वो अभी आई मुझे. इससे पहले तो मैं अकेले यहाँ वहाँ भटक रहा था लेकिन कोई मौका नहीं मिला. लेकिन आज फर्स्ट टाइम रियली इतने लॉन्ग रूट पे 38 किलोमीटर्स के राइड पे मज़ा ही आया. और रियली और जो ये चीज़ में मज़ा है, आई रियली थैंक यू फॉर महेश सर. अगर आपको ये वीडियो अगर आपको अच्छा लगा हो तो प्लीज़ लाइक सब्सक्राइब कर देना, शेयर कर देना, बेल आइकन के बटन को यहाँ से दबा देना. बाय बाय.